2 शमूएल अध्याय 7. राजा आपल्या मंदिरात राहू लागला आणि परमेश्वराने त्यास त्याच्या चोहोकडल्या शत्रूपासून विसावा दिला. तेव्हा राजा नाथान नामक संदेष्ट्यास म्हणाला, पहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण देवाचा कोष कनाथीच्या आत राहत आहे. नाथान राजास म्हणाला, तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण परमेश्वर तुझ्या बरोबर आहे. त्याच रात्री परमेश्वराचे वचन नाथानाला प्राप्त झाले ते असे, जा, माझा सेवक दावीद ह्यास सांग, परमेश्वर म्हणतो, तू माझ्या निवासासाठी मंदिर बांधणार काय? मी इस्रायल लोकास मिसर देशातून बाहेर काढले. त्या दिवसापासून आजपर्यंत माझा निवास कधी मंदिरात झाला नाही. डेऱ्यातून व मंडपातून मी भ्रमण करीत आहे. मी इस्रायल लोकांसह जिकडे जिकडे भ्रमण करीत फिरलो, तिकडे तिकडे ज्या कोणा इस्रायल वंशाला इस्रायल लोकांची जोपासना करण्याविषयी मी आज्ञा करीत असे, त्यास तुम्ही मजसाठी गंधसरूचे मंदिर का बांधिले नाही, असा एक शब्द तरी मी कधी बोललो आहे काय? तर आता माझा सेवक दावीद यास सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा इस्रायलांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढरांच्या मागे फिरत असता आणले. जिकडे तू गेलास तिकडे मी तुझ्या बरोबर राहिलो आणि तुझ्या सर्व शत्रूंचा तुझ पुढून उच्छेद केला. पृथ्वीवर जे पुरुष आजपर्यंत झाले आहेत, त्यांच्या नावाप्रमाणे तुझे नाव मी थोर करीन. मी आपल्या इस्रायल लोकांसाठी एक स्थान नेमून देईन. मी तेथे त्यास रुजवीन, म्हणजे ते आपल्या स्थानी वस्ती करून राहतील व ते तेथून पुढे कधी ढळणार नाहीत. इस्रायल लोकांवर मी शास्ते नेमिले होते. त्यांच्या काळापासून जसे दुर्जन त्यास त्रस्त करीत होते, तसे ते ह्यापुढे करणार नाहीत. तुला मी शत्रूपासून विसावा दिला आहे. परमेश्वर तुला म्हणत आहे की, मी तुझे घराणे कायमचे स्थापिन. तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या पितरांबरोबर निजलास, म्हणजे तुझ्या पोटच्या वंशजास तुझ्या मागून स्थापून त्याचे राज्य स्थिर करीन. तो माझ्या नामाप्रित्यर्थ मंदिर बांधील. मी त्याचे राजासन कायमचे स्थापिन. मी त्याचा पिता होईन व तो माझा पुत्र होईल. त्याने अधर्म केल्यास मनुष्य जशी दंडाने व मानवपुत्र जशी फटक्यांनी शिक्षा करीतात, तशी मी त्यास शिक्षा करीन. पण तुझ्यापुढून घालवून दिलेल्या शौलावरची कृपादृष्टी मी दूर केली, तशी त्याच्यावरची माझी कृपादृष्टी दूर होणार नाही. तुझे घराणे व तुझे राज्य ही तुझपुढे अढळ राहतील. तुझी गादी कायमची स्थापित होईल. ही सर्व वचने व दर्शने जशाची तशी नाथानाने दाविदास कळवली. मग दावीद राजा आज जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला, हे प्रभो देवा, मी कोण व माझे घराणे काय की तू मला येथवर आणावे? हे प्रभो परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे. तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बऱ्याच काळाचे सांगून ठेविले आहे. प्रभो परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे केले आहेस. दावीद तुझपुढे आणखी काय बोलणार? प्रभो परमेश्वरा, तू आपल्या सेवकास ओळखितोस. तू आपल्या वचनास्तव व आपल्या मनास आले म्हणून हे थोर कृत्य करून ते आपल्या सेवकाच्या निदर्शनास आणून दिले आहे. यास्तव हे प्रभो परमेश्वरा, तू थोर आहेस. जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे, त्यावरून पाहता तुझ्या समान कोणी नाही. तुझ्याशिवाय अन्य देव नाही. तुझ्या इस्रायल प्रजेसमान भूतलावर दुसरे कोणते तरी राष्ट्र आहे काय? आपली प्रजा करून घेण्यासाठी इस्रायलास सोडवण्यास तू गेलास. आपले नाव केले, त्यांच्यासाठी महत्कृत्ये केली. आपल्या लोकास मिसर देशातून इतर राष्ट्रांच्या व देवांच्या हातातून सोडवून घेतले आणि त्यांच्या देखत आपल्या देशासाठी भयानक कृत्ये केली. असे कराव्यास कोणत्या राष्ट्राचा देव गेला होता? इस्रायल लोकांनी तुझी निरंतरची प्रजा व्हावे म्हणून तू त्यांची स्थापना केली. हे परमेश्वरा, तू त्यांचा देव झालास. तर आता हे प्रभो परमेश्वरा, आपला सेवक व त्याचे घराणे ह्याविषयी जे वचन तू दिले ते कायमचे सिद्धीस ने आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे कर. सेनाधीश परमेश्वर इस्रायलावर सत्ताधीश आहे असे म्हणून लोकांनी तुझ्या नामाचा निरंतर महिमा वाढवावा आणि तुझा सेवक दावीद ह्याचे घराणे तुझसमोर स्थापित व्हावे. कारण हे सेनाधीश परमेश्वरा, हे इस्रायलाच्या देवा,
तू माझे कान उघडून सांगितले की मी तुझे घराणे स्थापिन, म्हणून ही विनंती तुला करावयाची हिंमत तुझ्या सेवकास आली. आता हे प्रभो परमेश्वरा, तूच देव आहेस व तुझी वचने सत्य आहेत, आणि तू आपल्या सेवकांचे अशा प्रकारे बरे करण्याविषयी वचन दिले आहे. तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्यास अशी बरकत दे की ते तुझ्या दृष्टीसमोर निरंतर कायम राहील. कारण हे प्रभो परमेश्वरा, तूच हे म्हटले आहे, तुझ्या सेवकाच्या घराण्याचे तुझ्या आशीर्वादाने सदा अभिष्ट होवो.